साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आज केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण 2020ला मान्यता दिली। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 36 वर्षांनंतर देशात नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात आले आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शिक्षण धोरण 2020ला हिरवा कंदील दाखवला आहे। 34 वर्षांनंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आला आहे। नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य मुद्दे याप्रमाणे: शिक्षण रचना 5+3+3+4 याप्रमाणे राहील। 5 वर्ष पायाभूत शिक्षण, नर्सरी 4 वर्ष, कनिष्ठ केजी 5व्या वर्षी, वरिष्ठ केजी 6 वर्ष, वर्ग 1 7 वर्ष, वर्ग 2 8 वर्ष, 3 वर्ष पूर्वतयारी शिक्षण, तिसरा वर्ग 9 वर्षे, चौथा वर्ग 10 वर्ष आणि 5वा वर्ग 11व्या वर्षी, 3 वर्ष माध्यमिक शिक्षण, वर्ग 6 12वा वर्ष, वर्ग 7 13 वर्ष, वर्ग 8 14 वर्ष, चौथं वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण, वर्ग 9 15 वर्ष, वर्ग 10 SSC 16 वर्ष, वर्ग 11 FYJC 17 वर्ष, वर्ग 12वी SYJC 18 वर्ष। विशेष वैशिष्ट्ये: आता फक्त 12वीमध्ये बोर्ड परीक्षा असेल, 10वीची बोर्ड परीक्षा अनिवार्य राहणार नाही। MPhil रद्द करण्यात येईल। महाविद्यालयीन पदवी 4 वर्षांची असेल। आता 5वी पर्यंतचा अभ्यास मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषेत असेल। इंग्रजी फक्त एक विषय म्हणून शिकवले जाईल। 9वी ते 12वी पर्यंत सेमिस्टर पद्धत लागू केली जाईल। महाविद्यालयीन पदवी आता 3 किंवा 4 वर्षांची असेल। 1 वर्षानंतर प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर डिप्लोमा आणि 3 वर्षानंतर पदवी। 4 वर्षांची पदवी करणारे विद्यार्थी 1 वर्षात थेट MA करू शकतील। MA करणारे विद्यार्थी आता थेट PhD करू शकतील। जर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या मध्यभागी दुसरा अभ्यासक्रम जर निवडायचा असेल तर त्याला काही काळ विश्रांती घेऊन ते करण्याची परवानगी दिली जाईल। 2035 पर्यंत उच्च शिक्षणात प्रवेश दर 50% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे। उच्च शिक्षणात अनेक सुधारणा केल्या जातील, ज्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तता समाविष्ट असेल। प्रादेशिक भाषांमध्ये कोर्सेस सुरू केले जातील। व्हर्च्युअल लॅब विकसित केल्या जातील। राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन केले जाईल। देशभरातील सरकारी, खाजगी आणि मानलेल्या संस्थांसाठी एक समान नियम लागू असतील।